असं म्हणतात, न्यायालयाची पायरी शहाण्याने चढू नये. न्यायालयात जाण्याची वेळ कुणावर येऊच नये या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण असेल, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण असेल, न्याय सेवा सदनाच्या माध्यमातून नेहमीच कार्य होत असतं. कारण लोकांना न्यायालयात येण्याची वेळ पडू नये व लोक न्यायालयाअंतर्गत सर्व वाद मिटावे, सुसंवाद वाढावा, संवादातूनच जे वाद असतात ते मिटावे या दृष्टीने नेहमीच प्रयत्न होत असतात. लोक न्यायालय सुद्धा हीच भूमिका बजावतात, जेणेकरून कुठल्याही नागरिकांना न्यायालयात येण्याचं काम पडू नयेत, तंटे होऊ नयेत. म्हणूनच अकोला जिल्हा न्यायालयाच्या ज्या आवार भिंती आहेत, त्या आवार भिंती आता जनजागृतीचा संदेश देत काम करायला लागले आहेत. मध्यस्थीसारखी केंद्र असतील किंवा लोक न्यायालय असतील, ज्या माध्यमातून आपसातील तंटे मिटवले जातात. म्हणूनच हा संदेश देण्यासाठी अकोला न्यायालयाच्या आवार भिंती या विविध जनजागृतीच्या संदेशांनी आज बोलक्या झालेल्या आहेत. मध्यस्थीची प्रकरणे मिटवा, मैत्री नाते संबंध टिकवा, दुर्बल असो वा उत्पन्न कमी, प्राधिकरण देते विधीची हमी, यासह मध्यस्थीने प्रकरण मिटवा, मैत्री नाते संबंध टिकवा, सुसंवाद वाढवा यासह अकोला न्यायालयाच्या भिंतींवर विविध जनजागृती संदेश साकारलेले आहेत. पाणी वाचवाचा संदेश सुद्धा महत्त्वाची भूमिका व बोलका ठरतो आहे. म्हणूनच न्यायालयाच्या भिंती आज बोलक्या होऊन जनजागृतीचं खऱ्या अर्थानं काम करताना दिसतात. ही वेळ आपल्यावर तर येणारच आहे. हा संदेश सुद्धा अत्यंत लक्ष वेधून घेणार आहे. यासह विविध रंगाची काढलेली चित्रे व जनजागृतीचा महत्त्वपूर्ण संदेश देणारे जे घटक आहेत, त्या माध्यमातून न्यायालयाच्या भिंती खऱ्या अर्थानं बोलक्या झाल्यात. लोक अदालत का है यह नारा, दोनों जीते कोई न हारा, ही जी महत्त्वाची शिकवण आहे ती लोक अदालतच्या माध्यमातून दिल्या जाते की कुणीही हरलं नाही, आपण दोघंही जिंकलो आहोत. हाच तो लोक न्यायालयाचा मार्ग, लोक न्यायालयाचा विसंवादातून संवादाचा, साधता संवाद संपतो वाद, ही भूमिका सुद्धा लोक न्यायालयाची मध्यस्थी केंद्राच्या माध्यमातून घेतली जाते. आणि ही महत्त्वाची भूमिका जे बजावतात ते जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण असेल, राज्य विधी सेवा प्राधिकरण असेल, यांच्या माध्यमातून नेहमीच हे काम होताना दिसतं. स्पर्शांना मिळतील अर्थ, साधता संवाद संपतो वाद, किती महत्त्वाच्या या बाबी आपल्या आज न्यायालयाच्या आवार भिंतीच्या माध्यमातून जनजागृती करताना दिसतात. म्हणूनच तर लोक न्यायालयात किंवा विधी सेवा प्राधिकरणामध्ये येणारा प्रत्येक नागरिक आज लोक न्यायालयाच्या किंवा या आवाराच्या मधील ज्या भिंती आहेत, ज्यांच्यावर ही बोलकी संदेश कोरलेली आहेत, ती पाहताना निश्चितच एक त्याला समाधान मिळतं आणि प्रेरणा मिळते. लोक अदालत का है यह नारा, दोनों जीते कोई न हारा, किती मोठा या माध्यमातून तडजोडीचा मार्ग स्वीकारूया हा संदेश दिलेला आहे. त्यामुळे निश्चितच अकोला न्यायालयाने, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने उचललेलं हे पाऊल, भिंतींना बोलक्या करण्याचा दिलेला संदेश निश्चितच महत्त्वाचा ठरतो. आज पाणी किती महत्त्वाचं आहे याचा लोक अदालत किंवा लोक न्यायालयाच्या माध्यमातून दिला जाणारा संदेश सुद्धा आज सामाजिक सेवेचं व्रत घेऊन काम करताना दिसतोय. फक्त लोक न्यायालय न्यायाची भूमिका घेतात एवढंच नव्हे, तर अनेक समझोते करण्यासाठी पुढे येतात. कुणाला न्यायालयापर्यंत येण्याची गरज पडू नये यासाठीच तर लोक न्यायालये आज स्थापन झालेली आहेत आणि प्रत्येकाला सेवा पुरवण्याचं, कायदेशीर सल्ला देण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करतात. म्हणूनच अकोला न्यायालयाच्या भिंतीवर वारली पेंटिंगमध्ये साकारलेली ह्या बोलक्या झालेल्या भिंती, अत्यंत सुंदर आणि सुबक वारली पेंटिंगवर कोरलेले संदेश आणि या माध्यमातून पेरला जाणारा विचार निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. विसंवादातून संवादाचा मार्ग म्हणजे लोक न्यायालय आहे. लोक न्यायालयाच्या माध्यमातून आपली प्रकरणं आपण सॉल्व केली पाहिजेत, हाच संदेश या भिंती बोलके संदेश देण्याच्या माध्यमातून सुरू आहे. दुर्बल असो वा उत्पन्न कमी, प्राधिकरण देते विधी सेवेची हमी. कारण लोक अभिरक्षक न्यायालय असेल किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण असेल, या माध्यमातून जी काम होतात ते निश्चितच अत्यंत महत्त्वाचं ठरतात. कारण न्याय हा सर्वांसाठी आहे. ॲक्सेस टू जस्टिस फॉर ऑल ही जी शिकवण आहे या माध्यमातून होते. म्हणूनच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या फ्रंट ऑफिसमधून असेल किंवा समुपदेशन कार्यालयाच्या माध्यमातून असेल, अकोला
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शन केलं जातं आणि ही भूमिका ही प्रेरणा आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेशजी पैठणकर सर यांची. माझं नाव सुनील सुनील शालिग्राम बरोबर. मी राहणार मोठी उमरी अकोला येथील राहणार आहो. मला माझ्या कुटुंबात वाद चालू आहे आणि जागा आहे तिघं भाव. मला मार्गदर्शन करण्यात आले आणि योग्य रीतीने मार्ग दाखवला. भिंतीवर संदेश पाहिल्यावर या संदेश पाहून असं वाटते की शांततेने वाद मिटले पाहतात. भिंती पाहून फार आनंद झाला. म्हणी पाहून या म्हणीच्या नुसार आम्ही काम करणार आहोत. नमस्कार. साधता संवाद मिटतो वाद ही एक संकल्पना आपल्याकडे आहे आणि या संकल्पनेच्या प्रेरणेतूनच माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री तिवारी साहेब यांच्या प्रेरणेतून आमच्या अकोला जिल्हा न्यायालयाच्या कंपाऊंड वॉलवर आम्ही वेगवेगळे घोषणावाक्य लिहिले आहेत. त्यात मध्यस्थीविषयी, लोकन्यायालयाविषयी महत्त्व आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला एक चांगला प्रतिसाद अकोला जिल्ह्यातील लोक देत आहेत, नागरिक देत आहेत. आणि मला आनंद वाटतो की या भिंतींना बघून, ह्या बोलक्या भिंतींना बघून लोक आमच्याकडे येत आहेत आणि त्यांचे वाद मिटवण्यासाठी आमच्याकडे स्वतःहून येत आहेत आणि मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून माझं एक विनंती आहे, आव्हान आहे की आपले हे जे तंटे आहेत हे लोकन्यायात मिटवा, मध्यस्थी केंद्रात मिटवा. आमचं हे विधी सेवा प्राधिकरण अकोला हे त्यासाठी भरपूर चांगलं काम करतं. आमच्याकडे चांगले मध्यस्थ आहेत, ट्रेन्ड मेडिएटर आहेत, ज्यांचं खूप चांगलं प्रशिक्षण झालेलं आहे. आपण इथे येऊन आपले वादपूर्व किंवा पेंडिंग केसेस जे असतील कोर्टात ते सुद्धा आपण मिटू शकता. माझी विनंती आहे की या बोलक्या भिंतींना आपण आणखीन प्रतिसाद द्यावा. पुन्हा एकदा सांगतो की संवाद साधा आणि आपला वाद मिटवा.